ज्या घरी श्राद्ध आहे, ज्या घरी श्राद्ध आहे त्या घरातील स्त्रीना जर शारीरिक अडचण आली तर श्राद्ध चालत नाही, त्या दिवशी श्राद्ध करू नये. मग कधी करावं? सर्व पितरी अमावस्येला करा. काही काही लोक म्हणतात, हा महाराज आम्ही काय ते आहोत का त्या लोकांचे श्राद्ध सर्व पितरी अमावस्येला? असं नाही. ब्राह्मणांना विचारा तुमचं श्राद्ध कधी असतं. एक बोलू का तुम्हाला, तुम्ही मराठवाडा आणि विदर्भात जर गेलात तर सर्व श्राद्ध आपल्या इकडे जसं प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशा तिथीला करतोय ना, तिकडे एकाच दिवशी करतात शंकर मामा, एकाच दिवशी. कधी? सर्व पितरी अमावस्या. सर्व पितरी अमावस्याला केल्या जाणारं जे श्राद्ध आहे हे 100 पटीने जास्त फल देणार आहे इतर तिथीपेक्षा. म्हणून सर्व पितरी अमावस्याला श्राद्ध हे केल्या जात. पण काही लोकांना सर्व पितरी अमावस्याला वेळ मिळत नाही, त्याचे त्याही दिवशी काहीतरी अडचण आलेली असते. त्याही दिवशी जर अडचण आली तर मग मात्र एक करायचंय, त्या दिवशी श्राद्ध नाही करायचं. मग एकादशीला श्राद्ध करावं. महाराज वारकरी आहोत, एकादशीला कसं श्राद्ध चालेल? गरुड पुराणामध्ये एकादशीला सुद्धा श्राद्ध सांगितलं, पण जे जेवणारे लोक तुम्ही बोलवणार आहात त्यांना मात्र अन्नदान एकादशीला निषिद्ध आहे. पित्रांना अन्नदान चालतंय एकादशीला, पित्रांना उपवासाचं घेणं देणं नाही. धर्मसिंधू निर्णय सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये असं आहे, ज्या लोकांना पित्र घालायचे आहे त्या लोकांनी त्या दिवशी उपवासच करू नये. ऐकताय ना? आणि जर तुम्हाला वाटतच असेल उपवास करावा तर फक्त पित्रांचा नैवेद्य होईपर्यंतच उपवास करावा, नंतर किती वेळा जेवावं. ऐकताय ना? कारण उपवास असं असतं. त्या दिवशी जर अडचण आली, मग आम्ही वारकरी आहोत, एकादशीला आम्ही श्राद्ध करत नाही, मग आम्ही द्वादशीला करतो. जरी खंडित होत असेल तरी पित्रांची क्षमा मागून आम्ही द्वादशीला श्राद्ध करतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा सर्व पितरी अमावस्याला अडचण आली तर मग काय करावं? दसऱ्याला श्राद्ध करावं. आणि दसऱ्याला अडचण आली तर एखादी अमावस्या पाहावी आणि अमावस्याला श्राद्ध करावं. पित्रांना अमावस्या अतिशय आवडते. काही काही लोक पौर्णिमेला सुद्धा श्राद्ध करतात, ते मात्र चुकीचं आहे. एखादा व्यक्ती जर पौर्णिमेला गेला असेल तर पितृपक्षामध्ये पौर्णिमा येत नाही. पितृपक्षामध्ये प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, अमावस्येपर्यंत असतं, वद्य पक्ष आहे ना. मग पौर्णिमेला श्राद्ध करतात. पौर्णिमेचं श्राद्ध पौर्णिमेला चालतच नाही. एखादा व्यक्ती जर पौर्णिमेला गेला असेल तर त्याचं श्राद्ध सर्व पितरी अमावस्याला करा. पौर्णिमेला महाराज, मग पौर्णिमेला जर श्राद्ध जमत नाही म्हणताय तर आता प्रतिपदा आणि पौर्णिमा एकत्र आली की? माझं मत लक्षात घ्या, जो व्यक्ती पौर्णिमेला गेला त्याचं श्राद्ध पौर्णिमेला चालत नाही. मग जो व्यक्ती प्रतिपदेला गेला त्याचं श्राद्ध प्रतिपदा आणि पौर्णिमा जर एकत्र आली तर केल्याशिवाय राहू नका, ते चालतं. ऐकताय ना? फार महत्वाचं बोलतो, ते चालतं.